नमस्कार। आज मार्गशीर्ष कृष्ण पंचमी शके 1934 सादर करीत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। युनिव्हर्सल शाळेची बस नितन कंपनीजवळ उलटल्यानं 2 विद्यार्थी जखमी। शिवसेना नगरसेविकेचे घर जाळण्याचा प्रयत्न आणि मेणबत्त्यांऐवजी तलवारी हाती घेण्याचं सुप्रसिद्ध कलाकार नाना पाटेकर यांचं आवाहन। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। सध्या माणसातील आपलेपणा कमी होत चालला असून त्यामुळे गुन्हेगारी वाढत आहे। यासाठी आपापसातील आपुलकी माणुसकी वाढवण्याची गरज सुप्रसिद्ध कलाकार नाना पाटेकर यांनी ठाण्यात बोलताना व्यक्त केली। ठाणे पोलिसांतर्फे पोलीस स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही गरज व्यक्त केली। पूर्वीची चाळीची पद्धत लयास गेली असल्यामुळे एकमेकांमधील संपर्क कमी झाला आहे। जो तो फक्त आपलं बघत असून माणुसकी कमी झाल्यामुळे असे प्रकार घडत असल्याचं नाना पाटेकर यांनी सांगितलं। समाजामध्ये पोलीस आणि शिक्षक हे महत्त्वाचे असताना त्यांचेच वेतन कमी आहे। समाजानं पोलिसांवरती अवलंबून न राहता आपली लढाई आपण लढण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी सांगितलं। राजकारण्यांवरती दबाव आणण्याची गरज असून मेणबत्त्या कसल्या लावता तलवारी घेऊन प्रतिकार करण्याची आवश्यकता त्यांनी यावेळी व्यक्त केली। आजकाल कोणीही उठतो आणि जीवन गौरव पुरस्कार देतो। आपली किंमत 1 लाख 5 लाख 10 लाख आहे का? रत्न पुरस्कार मिळालेलेही असे जीवन गौरव पुरस्कार स्वीकारत असल्याबद्दल त्यांनी यावेळी नाव न घेता लता मंगेशकर यांच्यावरती टीका केली। आपण असा कोणताही पुरस्कार स्वीकारणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। आपल्या घरासमोर पूल उभारण्याची वेळ आली तर आपण अवश्य पूल उभारा असं सांगू, कारण शेवटी लोकांनीच आपल्याला सर्व दिलं आहे। त्यामुळे लोकांसाठी आपणही काही देणं लागतो अशा शब्दात नाना पाटेकर यांनी लता मंगेशकर यांच्या पेडर रोड पुलाच्या भूमिकेवर टीका केली। फेसबुकनं सध्या सत्यानाश केला असून त्यामुळे गुन्हेगारी वाढत आहे। फेसबुक नक्की कशासाठी आहे हे वापरणाऱ्यांनी समजून घेण्याची गरज ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत माळी यांनी व्यक्त केली। ठाणे पोलीस आयुक्तालयात 70 लाखांची वस्ती आहे, पण यासाठी अवघे 10,000 पोलीस आहेत। अशा वेळी सर्वांचं संरक्षण कसं करणार अशा शब्दात पोलीस आयुक्त के.पी. रघुवंशी यांनी आपली असमर्थता व्यक्त केली। गुन्हेगार हुशार असून त्यांच्याकडे अत्याधुनिक साधनसामुग्री आहे। समाजानंही पोलिसांना पुढे येऊन मदत केली पाहिजे अशी अपेक्षा रघुवंशी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली। 2 जानेवारी 1962 मध्ये पोलिसांना त्यांचा ध्वज मिळाला, म्हणून तेव्हापासून 2 जानेवारी हा पोलीस स्थापनेचा दिवस म्हणून साजरा केला जातो। ठाण्यातील शिवसेना नगरसेविकेचे घर जाळण्याचा प्रयत्न काही गुंडांनी केला, मात्र घर ओळखता न आल्यानं नगरसेविकेच्या ऐवजी तिच्या शेजारी राहणाऱ्याचे घर पेटवण्यात आले। लोकमान्य नगरमधील शिवसेना नगरसेविका प्राजक्ता खाडे यांच्या बाबतीत हा प्रकार घडला। काल पहाटे 5च्या सुमारास घरातील मंडळी झोपलेली असताना गुंडांनी घराच्या आजूबाजूला पेटती लाकडं ठेवून घर जाळण्याचा प्रयत्न केला, मात्र रात्री चुकून खाडे यांच्या बाजूला राहणाऱ्या रघुनाथ टेणी यांचे घर पेटवण्यात आले। प्राजक्ता खाडे आणि त्यांचे पती प्रदीप यांच्यावरती काही दिवसांपूर्वीच गुंडांनी हल्ला केला होता। या विरोधात शिवसेनेनं पोलिसांना घेराव घालून कारवाईची मागणी केली होती। पोलिसांनी या ठिकाणी संध्याकाळपर्यंत पोलीस चौकी उभारण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र असं असतानाही गुंडांनी थेट शिवसेना नगरसेविकेच्या घरालाच लक्ष्य करून शिवसेनेलाही आव्हान दिलं आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकानं छापा टाकून बनावट मद्य तयार करण्याचं 5.5 लाखांचं साहित्य जप्त केलं आहे। विभागीय भरारी पथकाला अंधेरीतील सहारा रोड येथील रामप्रसाद चाळीमध्ये बनावट मद्य तयार केलं जात असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार या पथकानं काल या ठिकाणी छापा टाकला असता स्कॉचच्या 750 आणि 1000 मिलीमीटरच्या 104 बाटल्या तसंच बनावट भारतीय मद्याच्या 1000 मिलीमीटरच्या एकूण 10 बाटल्या मिळाल्या। करसन गोठी याला या प्रकरणी अटक करण्यात आली असून त्याच्याकडून मद्याच्या बाटल्यांची 137 बुचं, 213 रिकाम्या बाटल्या, बॉटलिंगचं साहित्य असा एकूण 5,75,000 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। करसन गोठी हा कमी प्रतीचे भारतीय बनावटीचे विदेशी मद्य रेड लेबल, ब्लॅक लेबल, गोल्ड लेबल, ब्ल्यू लेबल अशा आणि इतर यासारख्या उच्च प्रतीच्या विदेशी मद्यांच्या बाटल्यांमध्ये भरून बनावट बुचांच्या सहाय्यानं विदेशी मद्य असल्याचं भासवून विकत होता।
हे मद्य तो कुठे वितरित करत होता याचा तपास उपायुक्त विश्वनाथ इंदिसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. एक वेळ पक्ष चालवणं सोपं आहे, पण वृत्तपत्र चालवणं हे अवघड काम आहे, असं प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी ठाण्यात बोलताना केलं. ठाण्यातील जनादेशच्या वर्धापन दिनानिमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या जनादेश गौरव संध्येमध्ये बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केलं. या गौरव संध्येमध्ये शारीरिक अपंगत्वावरती मात करून वैज्ञानिक प्रयोग करून मानवी बुद्धीला अचंबित करणारी मनाली कुलकर्णी, शाहीर सुरेश जाधव, लोकसंगीतातून प्रबोधनाची पताका फडकवणाऱ्या मीराताई उमप, अरविंद शर्मा, करिअर घडवण्याच्या वयात मुलांमध्ये संस्काराची रुजवण करणाऱ्या समिधा साठे, संवेदनशील चित्रकार सतीश खोत, मराठी गझलांना मानबिंदू मिळवून देणारे गझलकार ए.के. शेख, हातातल्या छत्रीनं धावती ट्रेन थांबवून शाळेतल्या मुलांना वाचवणारे शीतल आणि संपत सुवर्णा हे दाम्पत्य, ग्रामीण पत्रकारितेला अधिष्ठान मिळवून देणारे ज्येष्ठ पत्रकार बाळ झगे, संवादिनी वादनातील अलौकिक किमयागार उस्ताद शेख, भारतीय चित्रकारांचा चित्रकोश साकारणारे प्रकाश पवार यांना जनादेश पुरस्कारानं गौरवण्यात आलं. तर सुप्रसिद्ध गायिका पुष्पा पागधरे आणि अंदेर गुरुजी यांना जनादेश जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. या पुरस्कार सोहळ्यात आमदार जितेंद्र आव्हाड, लोकशाहीर संभाजी भगत, अच्युत गोडबोले तसंच इतर अनेक मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ब्रह्माण येथील युनिव्हर्सल शाळेची एक बस नितीन कंपनीजवळ उलटल्यामुळे 2 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. कॅडबरीकडून ही बस नितीन कंपनीकडे येत होती. त्यावेळी एका डंपर चालकानं या बसला कडेला लावण्याचा प्रयत्न केला. यामध्ये बस चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ही बस नितीन कंपनीजवळ अग्निशमन दलाच्या कार्यालयाजवळ उलटली. अग्निशमन दलानं त्वरित धाव घेऊन बसमधील विद्यार्थ्यांना बाहेर काढलं. त्यामध्ये 2 मुलींना किरकोळ दुखापत झाली आहे.